मेडियन, मेडियन म्हणजे काय आहे की बेसिकली दिलेला जो डेटा असतो त्याची ही मिडल व्हॅल्यू असते, याची ही मिडल व्हॅल्यू असते. याचा एकच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, L+N/2 मायनस CF, CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय F इंटू H. आता बघा मी हे तुम्हाला एका चार्ट मध्ये समजून सांगते. हा तुमचा क्लास असतो, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हा जर क्लास कंटिन्युअस नसेल तर इथं कंटिन्युअस करून घ्या, करेक्ट. त्यानंतर इथं तुमची फ्रिक्वेन्सी येईल, ओके. आता इथे तुम्हाला काय करायचंय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. लेस दॅनच्या मेथडनी करा किंवा मोर दॅनच्या मेथडनी करा. ऑलराईट. मग हा एल काय आहे तुमचा, एल म्हणजे लोअर क्लास लिमिट आहे. जर समजा मिडिल एक मधला क्लास तुम्ही कुठला तरी एक अज्युम करता, ओके. त्यानंतर जर समजा ही 100 to 200 असेल तर याच्यात हे 100 काय झालं, त्याचं लोअर क्लास लिमिट झालं. 100 काय झालं, लोअर क्लास लिमिट झालं. त्यानंतर जे फ्रिक्वेन्सीचा चार्ट येतो याची सगळ्याची ऍडिशन केल्यानंतर ते काय येतं, तुमचा एन येतो, सम ऑफ दी फ्रिक्वेन्सी म्हणजे समेशन ऑफ FI. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर मेडियन क्लास जो काही असेल तुमचा या चार्टमध्ये, जिथे मेडियन क्लास जो काही असेल त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे तुमची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. F म्हणजे काय आहे, मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी आहे आणि H म्हणजे क्लासची विड्थ आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे क्लास तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक आहे मेडियन क्लास आणि दुसरा आहे क्लास प्रेसिडिंग टू मेडियन क्लास. म्हणजे या डेटामध्ये तुमचे क्लास असेल 1 2 3 4 5. तर समजा 3 नंबरचा क्लास हा जर मेडियन क्लास असेल, करेक्ट, तर 2 नंबरचा क्लास काय झाला, प्रेसिडिंग क्लास झाला. तर मग F म्हणजे काय घ्यायचंय, या मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी घ्यायची आणि CF म्हणजे काय घ्यायचंय, 2 नंबरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. ऑलराईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मेडियन शोधायचा आहे. त्यानंतर